अगदी शत्रूसोबतही जे घडू नये अशी दुर्घटना भारतातल्या अतिशय सर्वोच्च स्थानी असणाऱ्या या लष्कर प्रमुखांच्या बाबतीत घडली आहे आणि बिपिन रावत यांच्या जाण्यानं अगदी लहानात लहान सैनिकापासून ते प्रत्येक अधिकारी हळहळलाय, कारण प्रत्येकानं त्यांचा एक चांगला अनुभव घेतलेला आहे. जरी वचक असला तरी सुद्धा त्यांच्यातली माणुसकी, त्यांचं प्रेम, त्यांची वागण्याची अदब या सगळ्याच्या आठवणी अक्षरशः उन्मळून येत आहेत आणि त्यामुळेच आपण बघतोय अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. हे 13 पार्थिव आता हळूहळू दाखल होत आहेत. पालम विमानतळावर पार्थिव दाखल झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे. या सगळ्यांनाच आपले अश्रू अनावर झाले. संपूर्ण देश त्यांच्या या दुःखामध्ये सहभागी आहे. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हा हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघातामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह असलेले त्यांचे सहकारी मृत्युमुखी पडले. या सर्वांचा पार्थिव पालम विमानतळावर इथे आणण्यात आलेला आहे. हे दृश्य देशाला धक्का देणारी, भावुक करणारी देखील आहेत. पार्थिव ही विमानतळापर्यंत नेली जात होती त्यावेळेला सुद्धा तामिळनाडूतल्या त्या प्रांतातले अनेक नागरिक हे रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी करून जमा झालेले होते आणि अर्थातच त्यांनी पुष्पवृष्टी केली आहे आणि बिपिन रावत तसंच भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. त्यावेळेला सुद्धा अनेकांना अश्रू अनावर झाले होते. भारतासाठी आणि अर्थातच देशवासियांसाठी यांचं कर्तृत्व काय मोठं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आणि म्हणूनच सैनिकांसाठी एक घास बाजूला काढण्याची आपली परंपरा, एक पणती आपल्या सैनिकांसाठी लावण्याची आपली परंपरा आणि ज्यावेळेला अशी कुठलीही दुर्घटना घडते त्यावेळेला मात्र ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. अनेकांच्या डोळ्यात आज अश्रू तरळत आहेत. हे सैनिक सुद्धा अक्षरशः भावुक अवस्थेमध्येच ही पार्थिव आणत आहेत. बिपिन रावत यांनी आपल्या लष्करी सेवेदरम्यान अनेक पुरस्कार मिळवलेत. लष्करामध्ये अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेमध्ये अर्थातच जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक तसंच उत्तम युद्ध सेवा पदक अशी पदकं मिळाली आहेत. अतिविशिष्ट सेवा पदक सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. तर विशिष्ट सेवा पदक यांनी सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी ते सन्मानित झालेले आहेत. तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेलं संरक्षण प्रमुख पद अर्थात चीफ ऑफ डिफेन्स आपण पाहतोय. अनेक पार्थिवही दाखल झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक आता तिथे एकत्र येत आहेत. अनेक लहान मुलं आहेत. काही जणांचे आई वडील, वृद्ध आई वडील हे सुद्धा तिथे दाखल झालेले आहेत. अक्षरशः व्याकुळ अवस्थेत हे सगळेजण तिथे दाखल झालेले आहेत. अंत्यदर्शन घेता यावं हाच त्यांचा एक उद्देश. जनरल बिपिन रावत यांची 30 डिसेंबर 2019 रोजी निवड करण्यात आली आणि त्यांच्या जागी लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी सूत्र स्वीकारली होती. तर 31 डिसेंबर 2019 रोजी लष्कर प्रमुख पदावरनं ते निवृत्त झाले होते आणि त्याच दिवशी त्यांनी संरक्षण प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. बिपिन रावत लष्कर, हवाई दल आणि नौदल अशा तीनही सैन्य दलाचे प्रमुख होते. या तीनही दलांमध्ये समन्वय साधण्याचं काम त्यांचं होतं. बिपिन रावत देशाचे पहिले सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. आणि जनरल बिपिन रावत यांनी देशाचे 26वे लष्कर प्रमुख म्हणून निवृत्ती स्वीकारल्याच्या दिवशीच संरक्षण प्रमुख ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली होती. दिल्लीच्या पालम विमानतळावर सध्या सगळेचे नातेवाईक पोहोचत आहेत. या दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईक आता सध्या या पालम विमानतळावर पोहोचत आहेत. या सगळ्या कुटुंबियांसाठी हा खूप एक मोठा धक्का आहे. देशानं जसे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना गमावलंय तसं त्यांच्या सोबत असलेले सहकारी ब्रिगेडियर दर्जाचे हे सहकारी होते.
त्यांच्या मृत्यूने सुद्धा देशाची खूप मोठी हानी झालेली आहे. या नातेवाईकांसाठी देखील हा क्षण अत्यंत भावूक. एकमेकांचं सांत्वन करताना या ठिकाणी नातेवाईक दिसतायत. अनेक महत्त्वाची ऑपरेशन्स आणि अर्थातच देशवासियांना संरक्षण देण्यासाठी जे जे शक्य होईल ते हे करण्याची एक अतिशय जोखमीची जबाबदारी पेललेली होती जनरल बिपिन रावत यांनी. आणि अर्थातच या तिन्ही दलांचा प्रमुख असावा अशी संरक्षण तज्ज्ञांनी अगदी 1999 पासूनची मागणी केलेली होती. अर्थातच 1999 साली पाकिस्तान विरोधात झालेल्या कारगिल युद्धानंतर सगळ्यात आधी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची शिफारस सुद्धा करण्यात आली होती. आणि CDS हे पद असं आहे जे पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचं काम करतं. संपूर्ण भारताला आणि भारतीयांना सुरक्षित ठेवण्याचं काम करत असताना अनेक जोखमी असतात. त्या जोखमी सुद्धा याच पदावरच्या अधिकाऱ्यांना स्वीकाराव्या लागतात. होणारी कुठलीही दुर्घटना असेल त्याची जबाबदारी सुद्धा त्यांना घ्यावी लागते. मात्र अशा वेळेला देशवासियांची सेवा हे कर्तव्य समजून हे काम केलं जातं. असेच हे सगळे अधिकारी आपण पाहतोय ज्यांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. मात्र बिपिन रावत यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर अर्थातच त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीनं केवळ देशसेवेचं कार्य हे अधिकारी म्हणून ते करत होतेच, पण त्याबरोबरीनं जिथे जिथे गरजूंना मदत आवश्यक आहे अशा सर्व ठिकाणी ते आर्थिक मदत सुद्धा करत होते. नातेवाईकांमधला हा भावूक क्षण आपण या ठिकाणी पाहतोय. नातेवाईकांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. यातील काही ब्रिगेडियर दर्जाचे जे अधिकारी आहेत किंवा त्यांचे जे सहकारी आहेत, PSO होते, त्यांची मुलं देखील खूप लहान आहेत. एक वर्षाचा, कोणी 5 वर्षाचा असा मुलगा त्यांना आहे. या सगळ्या कुटुंबियांसाठी लष्करी सेवेमध्ये असताना खरं तर असा एखादा क्षण येणार याची जाणीव त्यांना आधीपासूनच करून दिलेली असते. मात्र अशा प्रकारे अपघातामध्ये अचानकपणे आपल्या जवळची व्यक्ती जाणं हे कुटुंबियांसाठी खूपच धक्कादायक असतं. ही थेट पालम विमानतळावरची भाऊक अशी दृश्य आपण पाहतोय. 13 जणांचे अर्थातच इथे पार्थिव ठेवण्यात आलेले आहेत. त्याचं दर्शन घेण्यासाठी, अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून नातेवाईक तिथे येत आहेत. मात्र अर्थातच त्यांच्या डोळ्यातले भाव हे खूप काही सांगणारे आहेत. अनेक आठवणी ज्या अर्थातच उन्मळून येत आहेत. अनेक जणांचे आपण बघतोय नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ब्रिगेडियर LS लिद्दर यांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे. जम्मू काश्मीर रायफल्सच्या 2ऱ्या बटालियनचे ते प्रमुख होते. पालम विमानतळावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. नातेवाईकांकडून श्रद्धांजली वाहिली जाते. अत्यंत भावूक असा क्षण पालम विमानतळावरचा. संपूर्ण देशासाठी ही बातमीच खरं तर खूप धक्कादायक अशी होती. त्यानंतर ही दृश्य पाहणं ब्रिगेडियर LS लिद्दर, जम्मू काश्मीर रायफल्सच्या 2ऱ्या बटालियनचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. ब्रिगेडियर जनरल यांनी हे नेतृत्व केलं होतं. लिद्दर यांना मेजर जनरल पदावर काही महिन्यातच आता बढती मिळणार होती. लिद्दर यांची बिपिन रावत यांच्या सगळ्यात जवळचे अशी ओळख होती. तर गेल्या वर्षभरापासून लिद्दर हे बिपिन रावत यांच्या स्टाफमध्ये होते. जम्मू काश्मीर रायफल्सच्या 2ऱ्या बटालियनचं नेतृत्वही त्यांनी अतिशय समर्थपणे केलं. ब्रिगेडियर जनरल हे पद त्यांनी सांभाळलं. ब्रिगेडियर LS लिद्दर यांचे सुद्धा नातेवाईक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. डोळ्यामधनं अक्षरशः अश्रू हे अखंड वाहत आहेत. कारण 13 पार्थिव इथे दाखल झालेले आहेत. अतिशय अचानक घडलेली ही दुर्घटना, ज्याची अर्थातच प्रत्येकाला चटका लावून जाणारी ही दुर्घटना, देशवासियांना या दुर्घटनेनं अक्षरशः धक्का बसला तर तिथे नातेवाईकांची काय गत झाली असेल. अर्थातच देशसेवेसाठी वेळ पडेल तेव्हा हा देह कारणी लावणं हे अर्थातच प्रत्येकाच्या रक्तात नसानसामध्ये बिंबवून ठेवलेलं. मात्र तरीही आज ज्या वेळेला हे सगळे नातेवाईक इथे उपस्थित आहेत, प्रत्येकातल्या
मनातल्या भावना उचंबळून आलेल्या आहेत आणि अर्थातच अश्रू अनेकांना अनावर होत आहेत। हे दृश्य पाहून अर्थातच देशवासीय हे मनातून हळहळत आहेत। संपूर्ण जगभरातनं या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली आहे। देशासाठी कार्य करत असताना अर्थातच वीरमरण येणं हे प्रत्येक सैनिकासाठी अभिमानाची गोष्ट। ब्रिगेडियर LS लिद्दर यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झालाय। गेल्या वर्षभरापासून लिद्दर हे बिपिन रावत यांच्या स्टाफमध्ये होते आणि जम्मू काश्मीर रायफल्सच्या 2ऱ्या बटालियनचं नेतृत्व ब्रिगेडियर जनरल यांनी अतिशय समर्थपणे सांभाळलं। काही वेळातच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचणार आहेत। तसंच तीनही दलांचे प्रमुख देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी पालम विमानतळावर येतील। तीनही दलांचे जवान सध्या पालम विमानतळावर उपस्थित आहेत। लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग हे देखील या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। संयुक्त राष्ट्र शांती मिशनमध्ये सुद्धा हरजिंदर यांनी काम केलेलं आहे। लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग हे देखील CDS बिपिन रावत यांच्या अगदी जवळचे मानले जातात। त्यांच्यासोबतच त्यांनी संयुक्त राष्ट्र शांती मिशनमध्ये काम केलेलं आहे। विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान हेलिकॉप्टर क्रॅश झालं ते पृथ्वीसिंह चौहान त्याच वेळेला पायलट होते। पृथ्वीसिंह यांनी NDA मधून शिक्षण पूर्ण करून वायुदलामध्ये त्यांनी सेवा सुरू केली। नाईक गुरुसेवक सिंग लष्कराच्या 9 पॅरा स्पेशल फोर्स युनिटमध्ये तैनात होते। गुरुसेवक मागच्या 3 वर्षांपासून बिपिन रावत यांच्या सोबत होते। गुरुसेवक पंजाबच्या तरनतारन जिल्ह्याचे रहिवासी आहेत। तर लान्स नाईक विवेक कुमार हे सुद्धा यावेळेला उपस्थित होते। विवेक कुमार हे बिपिन रावत यांचे सुरक्षा रक्षक। विवेक कुमार मूळचे हिमाचल प्रदेशच्या कांगडा या जिल्ह्याचे रहिवासी होते। तर 12वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विवेक कुमार जॅक रायफल्समध्ये भरती झाले। विवेक कुमार यांना 5 महिन्यांचा एक मुलगा आहे। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की त्यांचे नातेवाईक पालम विमानतळावर पोहोचलेले आहेत। ब्रिगेडियर LS लिद्दर यांना मेजर जनरल या पदावर बढती मिळणार होती। बिपिन रावत यांच्या सर्वात जवळचे म्हणून देखील लिद्दर यांची ओळख होती। गेल्या वर्षभरापासून लिद्दर बिपिन रावत यांच्या स्टाफमध्ये काम करत होते। जम्मू काश्मीर रायफल्सच्या 2ऱ्या बटालियनचं नेतृत्व देखील ब्रिगेडियर जनरल यांनी सांभाळलं होतं। लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग हे सुद्धा बिपिन रावत यांच्या सोबत होते। हरजिंदर सिंग यांना 11 गोरखा रायफल्समध्ये कामाचा अनुभव होता। हरजिंदर यांनी सियाचिन ग्लेशियर्समध्ये देशाचं संरक्षण केलंय, जे अतिशय कठीण काम आहे। संयुक्त राष्ट्र शांती मिशनमध्ये सुद्धा हरजिंदर यांनी काम केलेलं आहे। लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग यांचे नातेवाईकही तिथे उपस्थित आहेत।